एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना। आज दुपारी 12वीच्या निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून 19 वर्षीय तरुणाने पाचोरा शहरातील आपल्या बहिणीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृत तरुणाचं नाव आहे भावेश प्रकाश महाजन, वय 19 वर्ष, रहिवासी एरंडोल, तालुका एरंडोल। भावेश हा विद्यार्थी होता आणि एरंडोल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता। नुकत्याच पार पडलेल्या 12वीच्या परीक्षेत त्याने एरंडोल येथे परीक्षा दिली होती। परीक्षा झाल्यानंतर तो गेल्या 15 दिवसांपासून पाचोरा येथील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनीत शक्तिधाम जवळ राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे राहायला आला होता। 4 मे रोजी सायंकाळी भावेशची बहीण आणि पाहुणे पुणे येथे लग्न समारंभासाठी गेले होते। 5 मे रोजी सकाळी 10 वाजता भावेश पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील दुसऱ्या पाहुण्यांच्या दुकानावर गेला होता। दुपारी 12 वाजता तो दुकान बंद करून परत बहिणीच्या घरी आला। दुपारी 1 वाजता 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला। या निकालात भावेश याला मिळाले होते केवळ 42% गुण। आपल्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे त्याने प्रचंड नैराश्यातून बहिणीच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। दुसरीकडे शहरातच वास्तव्यास असलेल्या दुसऱ्या बहिणीकडून भावेशला दररोज जेवणाचा डब्बा मिळत होता। डब्यासाठी ती त्याला वारंवार फोन करत होती, पण भावेश फोन उचलत नव्हता। शेवटी पाहुण्यांनी शेजारी राहणाऱ्या मित्राला घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले आणि त्यानंतर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक संजय पाटील घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे।